ज्ञानोबा माऊली म्हणतात, हे माणसा आता तरी जाग. पहा, दगडाला आपण शेंदूर फासला की त्याचा मासोबा होतो. दगडाला शेंदूर फासला की त्याचा मसोबा होतो. माणसाला असा कोणता रंग द्यावा लागेल की त्याचा माणूस होईल. म्हणजे पत्थर एक बार मंदिर में गया तो भगवान बन गया. पत्थर एक बार मंदिर में गया तो वो भगवान बन गया. लेकिन आदमी जिंदगी भर मंदिर में जाता है फिर भी इंसान नहीं बनता. हे माणसा आता तरी सुधर. तू माणूस म्हणून कधी जगशील. खरंय ते. आपण रस्त्याने चाललोय, रस्त्यावर अपघात झालाय, तर आता अपघात झालाय म्हणजे आपण पटकन उतरून त्यांना मदत केली पाहिजे, बरोबर. परंतु आताचे लोक लगेच शूटिंग काढत बसतात, त्याचं लगेच बाहेर देखावा प्रदर्शन करत बसतात. तात्काळ त्यांना मदत करून त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं. खऱ्या अर्थाने ही खरी माणुसकी आहे. हल्ली गायीमध्ये आई दिसते, गायीमध्ये आई दिसते, कावळ्यात पूर्वज दिसतात, दगडात देव दिसतो, पण माणसात माणूस दिसत नाही. याची खरी शोकांतिका. म्हणून माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा कळवळा जनतेविषयी, समाजाविषयी नेहमी जाणवतो. तुकोबराय म्हणतात, परोपकार ते पुण्य, परपीडा ते आपण पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. हे माणसा, आहे तोपर्यंत तू या दिले परमेश्वराने तोंड तर चांगलं प्रभूचं नाव घे, बरोबर. आपण चांगलं बोललं पाहिजे. माऊली असं म्हणतात, साच आणि मवाळ, मितोले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपली वाणी कशी पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, त्याहून मुका बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करून ठेव देवा मज. आपण असं चांगलं बोलायचं आहे. पाणी, वाणी आणि नाणी नेहमी जपून वापरली पाहिजे. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. पहा, बुढ़ापे में काया, अंधेरे में छाया और शमशान में माया कभी किसी के काम नहीं आती. बुढ़ापे में काया, अंधेरे में छाया और शमशान में माया कभी किसी के काम नहीं आती. म्हणजे काय, म्हातारपणी शरीर काय साथ देत नाही, अंधारात सावली काही उपयोगाची नसते, आणि स्मशानामध्ये माया काही कामाला येत नाही. म्हणून हे माणसा, तो आहे तोपर्यंत या प्रभूचं चिंतन कर आणि या दोन हाताने सत्कर्म कर. देखिने ते हात, ज्याने पाहिले निर्मितीचे डोहाळे, देखना तो देहांत, पेरुणी प्रकाशाचा गर्भरूपी वारसा. म्हणजे हे जे हात दिले ते काहीतरी सत्कर्म करण्यासाठी दिलेले आहेत. हे हात आपल्याला दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी दिलेलं नाहीत. विठा विठा. म्हणून आपण आहे तोपर्यंत चांगलं बोललं पाहिजे. हो, धनुष्य बाणातून निघालेला बाण, शरीरातून गेलेला प्राण आणि मुखातून गेलेला शब्द पुन्हा कधी माघारी येत नाही. त्यामुळं आहे तोपर्यंत आपण चांगलं बोललं पाहिजे. आणि माझ्या वारकरी संप्रदायाने या समाजाला संस्कार दिले, नीतिमूल्य दिलं, धर्म संस्कृती दिली. म्हणून वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्रामध्ये संस्कार रुजवण्याचं काम केलं. आणि आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने संस्कार असतील तर आपलं घर नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. ते संस्कार आपल्या घरामध्ये पाहिजेत. एकदा एक वकील, आपल्या मुलाचं लग्न ठरलं, मुलाचं लग्न जमलं, होणाऱ्या सुनबाईच्या घरी गेले आणि मग त्या घरच्यांनी चहा आणला. तर त्या होणारी जी इनबाई आहे ती भांडी घासत होती आणि जी होणारी सून आहे ती मोबाईल पाहत होती.
वकिलांनी चहा घेतला, माघारी आले, पुन्हा पत्रिका छापायच्या निमित्ताने पुन्हा घरी गेले. त्यावेळेस ती होणारी इनबाई फरशी पुसत होती आणि ती होणारी सून नेलपेंट लावत होती. चहा घेतला, माघारी आले, पुन्हा मंगल कार्यालय ठरवायच्या निमित्ताने गेले. त्यावेळेस ती स्वयंपाक करत होती आणि ही मुलगी टीव्ही पाहत होती. वकिलांना ही गोष्ट खटकली. घरी आले, फोन लावला, आम्हाला हे स्थळ पसंत नाही, आम्हाला ही मुलगी नकोय. ते म्हणले काका काय झालं? त्यांनी घरच्यांना विचारलं, तुम्ही चहा पाणी वगैरे व्यवस्थित केलं ना? वकील असं का म्हणायला लागले अचानक? ते म्हणले सगळं चहा पाणी केलं. मग काय झालं काय? वकील म्हणले मी 3 वेळेस तुमच्या घरी आलो. एकदा तुमची त्या मुलीची आई फरशी पुसत होती, ती मुलगी टीव्ही पाहत होती. मुलीची आई भांडी घासत होती, मुलगी नेल पेंट लावत होती. मुलीची आई कपडे धुत होती, ती मुलगी झोपली होती. तर जी मुलगी स्वतःच्या आईला कामात मदत करत नाही, ती सासूला काय मदत करणार आहे? अशी मुलगी आम्हाला सून म्हणून नकोय. म्हणून आम्हाला हे लग्न नकोय. मग खऱ्या अर्थाने हे संस्कार जर आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलीला जर केले तर आपलं घर हे स्वर्ग आणि नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे संस्कार आपल्या परिवारामध्ये पाहिजेत. नाहीतर हल्ली मुलं लग्न झाले की बदलतात, पण जे आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट त्याग करून आपल्याला घडवलं, मोठं केलंय, त्याला विसरून जातात. एकदा एक नोकरदार मुलगा आपल्या परिवारासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला. जेवण चालू असताना बरोबर आई वडील होते. मग आई वडील वृद्ध, त्यांना हॉटेलमध्ये जेवायची काही सवय नसते. जेवताना सर्व ते शर्टवर सांडायचं. जेवताना शर्टवर भाजी सांडायची, सगळे लोक बघायचे. तो मुलगा उठला, शर्टवर सांडलेलं पुसून घेतलं त्याने, पुन्हा सांडलं, पुन्हा पुसून घेतलं, बिल दिलं, निघाले. सगळे अवाक होऊन बघत होते. मग बिल दिल्यानंतर बाकीचे लोक जे पाहणारे ते म्हणले थांबा थांबा थांबा, तुम्ही एक गोष्ट इथं ठेवून चाललात. ते म्हणले काय नाही ठेवलं, पैसे दिले आम्ही निघालो. काय ठेवलंय? ते म्हणले संपूर्ण महाराष्ट्राला आणि सर्व मानव जातीला संस्काराचा ठेवा तुम्ही इथं ठेवून चाललात. तो म्हणला काय झालं? त्यात एवढं काय विशेष? मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझी आई माझ्या शर्टवर जर सांडलं तर माझी आई लाडाने प्रेमाने पुसून घ्यायची. मी लहान असताना माझे वडील माझे जरी भाजी सांडली ती पुसून घ्यायचे, आई पुसून घ्यायची कौतुकानं. तर मी आता त्यांच्या अंगावरचा शर्ट साफ केला, स्वच्छ केला, त्यात काय एवढा मोठा विषय? हे जर संस्कार जर आजच्या मुलावर जर असते तर आपलं घर हे स्वर्ग आणि नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे ऐकून आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलं. खरंच धन्य माझी कुस की असे संस्कार जर आपल्या मुलाला जर आपण दिले आणि मुलाने सुद्धा जर आपल्या आई वडिलांचं त्याग आणि कष्ट जर आठवलं आणि या पद्धतीने वागणूक केली तर खऱ्या अर्थाने सप्ताहाचं आणि कीर्तनाचं आयोजन केल्याचं सफल आणि हेतुपूर्ण होणार आहे. विठाला विठाला. म्हणून आपल्याला सत्कर्म करायचंय. कुणी जरी निंदा केली तरी त्याचं मनावर घ्यायचं नाही. लोक निंदा करत असतात, त्याच्यामुळं जो जिंदा होते है उसी की निंदा होती है. जे जिवंत असतात, जो जिंदा होते उसी की निंदा होते. निंदा केली म्हणून कधी नाराज व्हायचं नाही. समाज हा आरशासारखा असतो. आपलं काही चुकत असलं तर तो आपल्याला सांगत असतो, तरी त्यामुळं मनावर कधी घ्यायचं नाही. एकदा एक शेतकरी शेतामध्ये चालला होता, बरोबर बैल होता, पण बैल म्हातारा झाला होता आणि बैल त्या खड्ड्यामध्ये चालता चालता पडला, पण बैल म्हातारा होता. शेतकऱ्याला वाटलं की आता बैल तर म्हातारा झाला, कुठं जेसीबीन ते आणता, पुन्हा खर्च आणखी, मग असं करू आपण ह्याला बुजून टाकू खड्ड्यात पडलेला बैल. 5-6 शेतकरी गोळा झाले
त्यांनी त्याच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला, पण बैल अंगावर माती पडली की असा झटकायचा, मातीवर पाय द्यायचा, पुन्हा वर यायचा, पुन्हा माती टाकली की अंगावरची माती झटकून पाय द्यायचा, पुन्हा वर यायचा. हा हा म्हणता खड्डा भरत भरत आला आणि त्या बैलाने टणकन उडी मारली आणि त्याचा जीव मोकळा करून पळून गेला. तसं आपल्याला समाजाने निंदेची किती जरी माती अंगावर टाकली तरी ते विचार आपण झटकून आपल्या जीवनाच्या मार्गावर जायचं, कोणाचाही विचार करायचा नाही. कुणी काही म्हणो, ती निंदारूपी माती झटकायची आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं. विठाला म्हणून संस्कार महत्वाचे आहेत आणि ते संस्कार माझ्या वारकरी संप्रदायाने अखंड महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला दिलेले आहेत. आणि हे संस्कार याची काळाची गरज आहे. तुम्ही श्रीमंत मुलाचा बाप होता, मोठ्या बंगल्याचा मालक होता, इस्टेटीचा मालक होता, पण एक संस्कारी मुलाचा बाप होणं याची काळाची गरज आहे. पहा, तुमची श्रीमंती गरिबी याही पेक्षा संस्कार महत्वाचे आहेत. तुम्ही संस्कार जर मुलाला केले, मुलांवर संस्कार केले, वेळ दिला, त्यांना घडवलं, तर गरीबाची तुम्ही श्रीमंत होऊ शकता. पण श्रीमंत होऊ शकता, परंतु जर संस्कार केले नाहीत तर गरीब व्हायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला. एकदा एक पती पत्नी आपल्या कुटुंबामध्ये राहत होते. वडील रिटायर झाले होते, पेन्शनवर ते जीवन जगत होते आणि त्या पेन्शनवर त्यांचा कुटुंब व्यवस्थित चालत होतं. पण वृद्ध झाले होते, थकले होते, आजारी पडले, खोकत होते दिवसभर. मग बायको नवऱ्याला म्हणते, तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता, सासरे सारखे खोकतायत, इथं थुंकतायत, तिथं थुंकतायत, मला सहन होत नाही हा त्रास. आता आपण असं करू, माझ्या एका मैत्रिणीने तिचा सासरा अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये पाठवलाय, आपण त्यांना तिथं पाठवू. मुलगा म्हणला, तुझं डोकं फिरलंय का काय? तोंडाला जे येईल ते बोलत चालते, तुझ्या जिभेला काय हाड काय आहे की नाही? ते माझे वडील आहेत. पण ऐक, मी काय सांगतोय ती, तुझ्या मैत्रिणीच्या वडिलांना पेन्शन नव्हती, तुझ्या सासऱ्याला पेन्शन आहे. अगं येडे, त्यांना पेन्शन आहे, त्यांना जर वृद्धाश्रमात पाठवलं तर पेन्शन वृद्धाश्रमात जाईल. हे सर्व लक्ष देऊन वडील ऐकत होते. त्याच्यामुळे आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं नाही, इथंच थांबू आपण. त्यांना त्यांच्या पेन्शनवर आपला परिवार चालतोय. वडिलांनी ऐकलं, मनातून वाईट वाटलं. म्हणजेच म्हातारपणाचा खरा आधार मुलगा नसून पेन्शन आहे. म्हातारपणाचा खरा आधार मुलगा नसून पेन्शन आहे, याचं त्यांना वाईट वाटलं. म्हणजे ह्यांचा खरा जीव पैशावर आहे, पेन्शनवर आहे. बाबा उठले, पिशवी घेतली आणि चालायला लागले. ज्या मुलाचं माझ्यावर प्रेम नाही, पैशावर प्रेम आहे, अशा घरात मी राहणार नाही. असे जर मुलं असतील तर ते मुलं नसलेली बरी. आपण एखाद्या अनाथ आश्रमामधून आणलं, त्याला जर जीव लावला, तो आपल्याला उपकाराची जाणीव ठेवील. रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा प्रेमाची नाती ही श्रेष्ठ असतात. आणि ते श्रेष्ठ कधी ठरतात? फक्त संस्काराने. आणि ते संस्कार या वारकरी संप्रदायाने, या भजन कीर्तनाने, प्रवचन सत्संगाने या महाराष्ट्राला दिले, या संपूर्ण देशाला दिले. विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे माणसा तू सावध राहा, हे जीवन क्षणभंगूर आहे. आणि या क्षणभंगूर जीवनामध्ये तुला हा भवसागर तरुण जायचं असेल तर तुला नामस्मरण करावं लागेल. आणि पांडुरंगाचं नामस्मरण करून सत्कर्म करावं लागेल. तेव्हा सत्कर्माचं गाठोडच तुझ्या बरोबर येणार आहे. जगद्गुरु तुकोबराय पुन्हा पुढच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे माणसा,
हा देह नाशवंत आहे, हा देह नश्वर आहे, नष्ट होणार आहे आणि एक ना एक दिवस संपणार आहे. उगवलेला प्रत्येक दिवस मृत्यूकडे जातोय. आयुष्यातला एक एक दिवस आपला कमी होतोय आणि तरी आपण जन्मदिवसाला वाढदिवस म्हणतो. जन्मलेल्या दिवसाला जन्मदिवसच म्हटलं पाहिजे. वाढदिवस कसं काय? वाढ होती का? नाही, घट होती. प्रत्येक दिवशी आपल्या जीवनातला एक एक दिवस, पावला गणे, क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होते. तेव्हा हे माणसा, हा देह नाशवंत आहे. गीतेमध्ये असं सांगितलं, आत्मा निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. तो एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे जुनं वस्त्र झालं की जुनी वस्त्र टाकून आपण नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आपलं शरीर हे जुनी वस्त्र, जुनं झालेलं, जीर्ण झालेलं, म्हातारं झालेलं शरीर त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. असं मी सांगत नाही, गीतेचं शास्त्र सांगते. तसं पिकलेलं पान कधीतरी गळून पडणार आहे. तेव्हा हे माणसा, तू त्याबद्दल का शोक करतोस? हा देह नाशवंत आहे आणि तो जाणार आहे आणि आयुष्य आपलं घटत चाललेलं आहे. आपल्या पुराणामध्ये ज्ञानोबा माऊलींचे मदालसावर अभंग आहेत. मदालसा नावाची एक योगिनी होती आणि ती आपल्या बाळाला, जन्म दिलेल्या बाळाला झोका देत होती. बाळ सुंदर होतं, इतकं सुंदर होतं, तेजपुंज, आणि त्या बाळाने पुन्हा शी केली. मग त्याच्यावरून मदालसा काय म्हणते? हा देह नाशवंत, हा देह नाशवंत,